नमस्कार दोस्तांनो, आज बघा कारभारीने आणलं होतं मटण. त्यात तुम्हाला दावती काहीच नाही. हे बघा नुसतं रस आहे. अर्धा किलो आणलं तेवढं बिचाऱ्यांनी पाक खाऊन टाकलं. या माग काहीच ठेवलं नाही बघा, नुसतं रस घेऊन बसले ताटात. काय करायचं, खायचं पाणी सानी. आता किलो भर सकट आणलं नाही राव. म्हणते तर थोडं खायचं पण चवीनं खायचं. चवीनं खाया एक बी राहिलं नाही तर का खाते चवीनं. आता बरोबर आहे का नाही. आता खाते काला कुसरून ह्यातच कांद्याची एक फोड आहे उरलेली त्यांच्यापासून. ताट खरकाट ठेवून गेलं. त्यांचं चुलता आलं तर थोरलं व मग त्यांच्यासोबत त्यांना बी जेवाय वाढलं. झालंय जेवण आता त्यांचं. चला म्हणलं आता आपण जेवून घेऊया. लेकरं बी घरात कुंडली. घरात जेवायला ही सांडतं तर टिपकं व घरात पुन्हा तसंच खरकाट पडतंय म्हणून म्हणलं बाहेरचं काय जरी पडलं तर सकाळपारी पुसून घ्या येतंय. गारट एवढं सुटलंय लय म्हणजे लय काकडाय लावायला लागले गारट. बघा ही हात माझं बघा हे चिरली आता. या कातड्यातनं चिरून रक्त यायचं टाइम झालंय. असलं थंडीनं रात्रीच एक माणूस शिटर घालून झोपलं. दिवसभर घालतंय का शिटर. गार लागतंय मुलकाचं. आणलंय ह्यांनी बरं का, काल व्यासलीन आणलंय गावातनं. लावलं नाही, लावले इतमान राहिलं. या यासलीन लावत बसून झोपायचं कवा. झोपायचं आळूस येतो या, लावायचं सुद्धा आळूस येतो. या जेवायला खाती आता काला बारीक कुसकरून खाती. रस चवीचं झालंय आपल्या चटणीमुळं पर. त्यामुळं काय त्यांच्या रव्याची आशा नाही आपल्याला. बोकडाचं मटण आणलं होतं अर्धा किलो. बोकडाचं मटण सुद्धा मुलकाचं महाग आहे, 640 रुपये. आता बघा कसं झालंय. अजून घास तोंडात घातला नाही पण पाणी तोंडात नाही यायला लागलं. या कारण टेस्टी मटणाची भाजी म्हणलं की टेस्टी होती, चवीची होती. चांगलं झालंय बघा. आपल्याला काय रस चवी लागलीच मतलब कुठं आपण कडचंच खाते पण म्हणायला लागतंय व. ठेवलं नाही नवऱ्यानं तसं म्हणल्याशिवाय तर नवऱ्यासने स्वतःची चुकी समजत नाही. पुढच्या वेळेस म्हणणार खा बाया तू, पुन्हा मी खातो. असं कोणाचं नवरं करत नाही तर बायका मोर बसून नवऱ्याला खाया घालते. त्या नवरं कधी बायकाच घालत नाही. तर या जेवायला काय माझ्या बरं काय खाय पाणी सानी खायचं हा करायचं. मी खाते तीच तुम्हाला देणार ना. कांदा राहिला बघा बोलायचं नादात माझा खायचा. कांद्याने अजून कुयशी जास्त चव वाढल. तोंडी लावायला लागतं असल्या संग व. बाजरीची भाकरी कालवण गरम गरम कालवण असल्यामुळं जरा खाताना बरं वाटतंय. गार जर असलं ना लय जीव काकडून जातोय. आधीच गार लागतंय त्यात गार भाजी थंड खायची म्हणल्यावर. त्यामुळं गरम गरम आहे बघा. ह्यांनी तर जेवलं वरनं पळीभर रसा घेऊन पिलं. चवीलाच लागते भाजी इतकी. तर मला काय पिऊ बी वाटत नाही बघा. पिऊन का कुठं जायचं आहे माळाला, त्यापेक्षा ना पेलेलं बरं. जीवाची आपदा करून घ्या कोणी सांगितलंय. अनुजाला अनुराधा नांकीला घरात कुंडली. अनुजा रडली. पाठीशी दारू उघडते ती बाहेर येते. मम्मी करत मग बाहेरनच कडी लावली. म्हणलं ज्यूस तर आता काय तुम्ही बाहेर येऊ नका. पुरुषनी काय अंकिताला म्हणलं जेवण केलंय आता निवांत झोप. उद्या शनिवार आहे, सकाळची शाळा आहे. आता संध्याकाळी 11 वाजता झोपायचं नाही, सकाळी 9 वाजता उठायचं नाही. आजकालच्या पोरांचं ते चाललेलं असतंय. पहिलं आम्ही शनिवारची शाळा असली का आईला सकट उठवायचं सकाळचं उठून. आई म्हणायची अभ्यासाची बरी शाळा शिकून धन लावायचे. पाठची उठून नुसती शाळेत जाते काकडत. नाही शाळा शिकून धन लावली म्हणा. कुठं लय शाळा शिकली. इंग्रजीचं अक्षराची मला ओळख बी नाही. मराठी येतंय आपल्या इष्टीची पाटी वाचायचं आलं बाद झालं. का करायचं.
आई बापाची परिस्थिती गरिबीची आहे. ते इंग्लिश मीडियमनं शिक्षण आपलं घ्यायला पैसे होतं. आमची बी पोरं बघा म्हणून तर आम्ही मराठी मीडियमनं शाळेत घातली. पण असं कुठं झालंय का की होय बाबा इंग्लिश मीडियमनं शिकलेली चांगली मोठी डॉक्टर, इंजिनियर, PSI, पोलीस झाले ते असं आहे का? आपल्या गावातल्याच मराठी शाळेतनं शिकलेली पोरं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसली ती का नाही? म्हणून काय ते शिक्षण मराठी शाळेतून ती मास्तर शिकवाय ती सुद्धा मराठी शाळेत शिकून मास्तर झाले ती प्रत्येकाच्या हातात असतं व आपण शाळा किती शिकायची, किती हुशार बनायचं, ज्याच्या त्याच्या डोक्यावर राहतं या. तुम्ही बाबा आपण घातले आता पैसे भरून शाळेत म्हणल्यावर काय आता पोरग हुशारच होतंय, नोकरीच लागतोय असं काय नसतं. त्या लेकरांना अभ्यास बी करावा लागतोय मन देऊन. आपलं कार्टा अभ्यास करत नाही पैसे घालून का करायचं? काय शिकल तेवढं शिकल, जे त्याची इच्छा. आपल्या परीनं जेवढं होतंय तेवढं आपण त्यांच्यासाठी करायचं. पुढे लेकरांची इच्छा, आई वडिलांना कसं वागवायचं, कसं ना वागवायचं. आज माझं पाय दुखायला लागले ते चालत जाऊन आली गावातून, त्यामुळं आता खाऊन कधी झोपल असं झालं. डोळं सुद्धा माझं तार वाटलं तर झोप यायला लागली. पहिलं आम्ही 7ला तर जेवण करायचो, 9 वाजता एक झोप खाऊन उठायचो. आता ती मोबलं त्यात मुंडकं घातलं का 10 वाजलेलं कळत नाही. ते खरं मोबाईल चांगला बी तितकाच आहे आणि वाईट बी तितकाच आहे बरं का. कारण मोबाईल मध्ये जर एकदा गुंतून गेलं झोपायचं भान राहत नाही. आणि आपण किती जरी उशिरा झोपलं सकाळी उठायचं त्या टायमिंगला उठावं लागतंय. फक्त बाय माणसाला बरं का, गड्यांचं तसं काय नसतं की होय बाबा लवकर उठून आपल्याला चूल पेटवायची, पाणी ठेवायचं आहे, लेकरं शाळेला जायची ती. काळजी असते की आता घालवायची करायची गाडी म्हणा, पण जास्त करून काळजी बाईलाच असते. लेकरांसाठी आई बाप तर समजे हाडाचं काढ करते. बारक्यावर जशी जशी मोठी होत जाते तशी त्यांना पंख फुटते. ती फुटली तर फुटली, एक ना एक दिवस उडून ही जाणारच आहे ती. बरोबर आहे का नाही? बाय.